हॅलो भावांनो, कसे आहेत सगळे? मस्त ना. आज आज आहे दुसरा सोमवार श्रावणातला. त्यामुळे मी आणि माझा मित्र परत प्लॅन केलं की जायचं म्हणून. त्यामुळे आम्ही आता निघालो आहे. आम्ही जातो आहे परत शिवमंदिरला. वातावरण पण आज ढगाळचं आहे. तसं प्लॅन केलं की निघायचंच असतं. मग श्रावण महिना म्हणले की तुम्हाला माहितीच आहे, शिवभक्तांसाठी अतिशय प्रिय असणारा महिना. चला तर मग आता आपण जाऊया. रस्ते तर असे आहेत ना, पाऊस पडल्यामुळे सगळं खड्डा, रस्ते कुठं दिसतच नव्हती. खड्डं बी कळना आणि रस्ताही कळना. आणि रस्ता म्हणजे असंच आपला पायवाट असल्यासारखा आहे रस्ता जाण्यासाठी. खरं म्हणजे तुम्हाला सांगायचं तर राहिलंच की आम्ही चाललो आहे कुठं. आम्ही चाललो आहे ढवळेश्वरला. आज ते ढवळेश्वर ढवळगड नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की आपण बरेच रील पाहतो. हे जे समोर डोंगर आहे ना, ढवळेश्वर म्हणजे ढवळगड, अतिशय सुंदर असे ठिकाण आहे. तेथे शिवमंदिर आहे. आता पायथ्याशी आलो आहे. तिथला थोडं गाडी चालवणारा परफेक्ट लागतो बरं का इथे, कारण रस्ता थोडा ओबडधोबड आहे आणि दगडी पण जास्त आहेत. त्यामुळे हेवी ड्रायव्हरच लागतो इथं चालवणारा. किंवा माझा मित्र आहे तसा हेवी ड्रायव्हरच, तो चांगला चालवतो, काय अडचण नाही. हे नवीन आता काम झालेलं आहे, म्हणजे बरेच दिवस झाले काम झालेले. इथं वर गेल्यानंतर हनुमान मंदिर आहे पूर्व पश्चिममुखी. हनुमानांचं दर्शन करायचं आणि परत पुढं निघायचं. पुढं निघालं की थोड्याच अंतरावर विघ्नहर्ता गणेशांचे मंदिर आहे. तिथं पण आपण डोकं टेकवून घेऊ. मग आपण पोचतो शिवमंदिरापाशी. शिवमंदिर हे अतिशय सुंदर आहे व खूप जुने आहे हे शिवमंदिर. मग आता चला तर आपण आज दाखवतो तुम्हाला. हे नंदी महाराज इथून नाही दिसत, त्यावेळी तिथं फुलं ठेवली होती त्यामुळे दिसत नव्हतं तिथलं काही. हे शिवलिंग आहे. आज सोमवार असल्यामुळे थोडी गर्दी जास्तच आहे, त्यामुळं काही व्हिडिओ मी बरोबर काढला नाही. हा असं ॲडजस्ट करून घ्या थोडा. हे बघा, हे आहे शिवलिंग. हे मी अगोदर